होतं. आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजीच्या लाडू प्रसादावरून रंगलेल्या राजकारणाचं लोण आता महाराष्ट्रातही पोचलंय। याच वादावरून भाजपनं महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय। आगामी विधानसभेनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर काय होईल असा सवाल उपस्थित करत लाडू प्रसादावरनं विरोधकांना डिवचलंय। पाहूयात या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट। तिरुपतीच्या प्रसादाच्या लाडूवरून सध्या देशातलं राजकारण तापलंय। यावरून आंध्र प्रदेशात मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डींमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आणि फिश ऑइलचा वापर केल्याचा आरोप चंद्रबाबू नायडू यांनी केलाय। लाडूसाठी वापरलेल्या तुपात फिश ऑइल सापडल्याचा लॅबचा अहवाल समोर आलाय। त्यामुळे प्रकरणाला गंभीर वळण लागलंय। पण आंध्रमधील प्रसादाच्या लाडूचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटल्याचं पाहायला मिळतंय। तिरुपती मंदिरातल्या लाडूच्या प्रसादातील भेसळीवरून भाजपनं महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय। महाविकास आघाडीचं सरकार आल्यास काय होईल याची शंकाच भाजपचे नेते सुनील देवधर यांनी बोलून दाखवली आहे। मला भीती अशी वाटते की ह्यांचं जर उद्या सरकार आलं तर पंढरपूरचे लाडू किंवा अंबाबाई महालक्ष्मीचे लाडू, शिर्डीच्या साईबाबांचे लाडू याच्यामध्ये सुद्धा सगळ्या अशा गोष्टी होऊ शकतील। याचं कारण या हिंदुत्व विरोधी फोर्सेसला जे झुकतं माप देतात, त्यांचा उपयोग करून सत्तेवर येतात, त्यांना त्यांची ही कामं करावी लागतात। आंध्र प्रदेशची घटना ही एक लहानशी घटना नाहीये, हे एका मोठ्या षडयंत्राचा हा हिस्सा आहे। तिरुपतीच्या लाडू प्रसादावरून सुनील देवधर यांनी केलेली टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी परतवून लावत भाजपवर निशाणा साधलाय। लोकशाही आहे, त्यांचा काहीही बोलायचा त्यांना अधिकार आहे आणि आमच्या विरोधात एरवी भ्रष्टाचार असे वगैरे आरोप द्यायचे। आता भ्रष्टाचाराचे आरोप भारतीय जनता पक्ष कुठल्या तोंडाने आमच्यावर करणार, त्याच्यामुळे आता आमच्या विरोधात बोलायला काहीच राहिलं नाही म्हणून येईल। तिरुपती देवस्थानचा जे विषय आहे आणि लाडूचा जो विषय आहे, मला वाटतं दोन्ही जगनजी असतील किंवा चंद्रबाबूजी नायडूजी असतील, हे दोन्ही भाजपचे अत्यंत जवळचे त्यांचे कधीतरी त्यांच्या एनडीएमध्ये राहिलेले लोक आहेत। भाजपने स्पष्टीकरण द्यावं आणि जे टेस्टिंग होईल ते गुजरातच्या लॅबमध्ये नाही तर जागतिक स्तराच्या लॅबवर व्हावं। तिरुपतीतील प्रसादाच्या लाडूवरून राजकारण तापलेलं असतानाच आंध्र प्रदेशपासून सुरू झालेल्या या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीचं सत्र राज्यातही झडू लागलंय। प्रसादाच्या लाडूवरून राजकारण सुरू असलं तरी भाविकांच्या श्रद्धेला कोणताही धक्का लागू नये आणि प्रसादात कोणतीही भेसळ होऊ नये यासाठी प्रसादाचा दर्जा चांगला राहावा इतकीच सर्वसामान्य भाविकांची अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।